जय शिवराय. मी आरती अतुल पठाडे शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा देते. आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण घ्यायला हवे त्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. ना झुकायचे ना वाकायचे, अन्यायापुढे सामोरं जायचे, समोर येणाऱ्या संकटांवर पलटून वार करायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ 9 महिने पोटातील वेदना सहन करून हातात तलवार आणि ढाल घेऊन लढायचे शिकवले असा वीरपुत्र ज्यांनी जन्माला घातला अशा जिजाऊ माता. आजच्या या मातांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा. खरं तर राजमाता तुम्ही होत्या म्हणून शिवबा घडला आणि शिवबा घडला म्हणून साम्राज्य घडले. अशा राजमातांना कोटी कोटी प्रणाम. एवढे मोठे साम्राज्य घडवायचे म्हणजे सोपे नव्हे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता म्हणजे शहाजीराजे भोसले यांचे योगदान होते. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हरेक जातीचा हरेक धर्माचा मावळा जर जोडून उभा केला तर एक स्वराज्य तयार होईल, एक स्वराज्य उभे राहील अशी संकल्पना तळागाळापर्यंत रुजविणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. त्यांचे वीरपुत्र राजपुत्र छत्रपती शिवाजी महाराज आजही यांचे नाव जर ऐकले तर आजही प्रत्येक मातेला असं वाटतं की माझ्या पोटीही असा वीरपुत्र जन्माला यायला हवा, असा वीरपुत्र जन्माला यायला हवा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावातच इतका जोर आहे. त्यांचे नाव ऐकताच आपल्या नसानसातील रक्त खवळते, आपल्या नसानसातील रक्त खवळते. अशा थोर छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करते. जय शिवराय. खरं तर आजच्या तरुणांनी त्यांचे काय गुण घ्यायला हवेत. पहिला म्हणजे स्त्रियांवर कोणताही अत्याचार होता कामा नये. जर स्त्रियांवर जो अत्याचार करत असेल, अन्याय करत असेल तर त्याला शिक्षा म्हणून चिरडून टाकायचे. हो, खरंच असे छत्रपती शिवाजी महाराज. कारण स्त्री ही एक भगिनी आहे, एक माता आहे, एक देवता आहे. तिच्यावर अत्याचार होता कामा नये. खरं तर आजही लोकशाहीत अशा वीरपुत्राची गरज आहे. आणि दुसरा गुण म्हणजे समोर कितीही मोठे वादळ येवोत त्याला सामोरं जायची ताकद ही माझ्या अंगी असायला हवी. आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील मावळ्यांमध्ये असलेली मैत्री इतकी भक्कम होती, त्या मावळ्यांमध्ये इतकी एकाकी होती की आपल्याला जे काम पूर्ण करायचे आहे ते पूर्ण केल्याशिवाय ते मागे हटत नसत. इतिहासाच्या प्रत्येक पानावर एकच वाक्य आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग आमच्या रायबाचे. हो, हे वाक्य म्हणायला तितके सोपे आहे, पण हे वाक्य म्हणणारे तानाजी मालुसरे म्हणजे शिवबाचे जोडीदार, साथीदार, वीरपुरुष मावळा. त्यांच्या मुलाचे म्हणजे रायबाचे लग्न ठरले आणि त्याचे आमंत्रण घेऊन ते गडावर गेले.
आमंत्रण देण्याआधीच त्यांना समजले की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर एक जबाबदारी टाकली आहे, ती म्हणजे कोंढाणा किल्ला काबीज करायचा. आणि हे काम त्यांनी ऐकताच लग्नाचे त्यांनी आमंत्रण देणे बाजूला ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की रायबाचे लग्न ठरले आहे, म्हणून त्यांनी आदेश दिला की आपण कोंढाणा किल्ला नंतर बघूया आणि रायबाच्या लग्नाचं बघूया. पण तानाजी मालुसरे मागे फिरले नाही. काय म्हटले असतील ते? नाही राजे, नाही. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच आमच्या रायबाचं, आणि मगच आमच्या रायबाचं, असा कोणता बाप म्हणेल? त्यांची ही जिद्द शिवाजी महाराजांनी बघितली आणि आदेश दिला की जा तानाजी मालुसरे, आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन जा आणि कोंढाणा किल्ला काबीज करून या. ती काळोखाची रात होती जेव्हा तानाजी आपल्या मावळ्यांसोबत कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी निघाले. जेव्हा लढा सुरू झाला, शत्रूंनी तानाजी मालुसरे यांच्यावर वार केला आणि आपला तानाजी मालुसरे जमिनीवर कोसळला. अंधार अंधार झालं. आपला सखा, आपला सोबती जमिनीवर पडला आहे हे बघून मावळे परत येत आहेत. तानाजी मालुसरे मध्ये जोपर्यंत जीव होता तोपर्यंत ते ओरडत राहिले आणि मावळ्यांना सांगत राहिले की तुम्ही मागे फिरू नका, तुम्हाला कोंढाणा काबीज करायचा आहे. जा तुम्ही कोंढाणा काबीज करा, लढा, तुम्ही मागे फिरू नका. असा कोणता मावळा करेल? काळजावर दगड ठेवून मावळे पुढे गेले आणि कोंढाणा किल्ला काबीज केला. कोंढाणा किल्ला जिंकला ही बातमी गडावर पोहोचली. सर्वांनी जल्लोष साजरा केला. पण आपला तानाजी मात्र वीरमरण पावला. दुसऱ्या दिवशी जेव्हा शिवाजी महाराज किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांना हे कळलं की तानाजी नाही राहिलेत, तर त्यांनी काय बोललं असेल? एकच वाक्य बोललं, गड आला आणि सिंह गेला. गड आला आणि सिंह गेला. बघा, त्यांना सिंह उपमा मिळाली. म्हणजे विचार करा, ज्या मावळ्यांमध्ये इतकी हिंमत होती, इतकी ताकद होती, तेव्हा शिवाजी महाराजांचा दरारा किती असेल, त्यांचा दरारा किती असेल. आणि आजचा तरुण काय करतोय? त्यामध्ये हिंमत नाही. एक्झाम मध्ये फेल झाला की कर आत्महत्या, कर्ज झाले की कर आत्महत्या, बायकोशी भांडण झाले की कर आत्महत्या, कोणी काही बोललं की कर आत्महत्या. अरे, तुम्ही या देशात जन्माला आले आहात, या मातीत तुम्ही जन्माला आले आहात आत्महत्या करण्यासाठी? बघा जरा छत्रपती शिवाजी महाराजांकडे. कोणतंही संकट येवो, कोणतंही वादळ येवो, पण मी मागे फिरणार नाही. मी त्याला सामोरं जाणार आणि मी जिंकणार, यश प्राप्त करणार. हे आजच्या तरुणांनी समजून घ्यायला हवं.
खरं तर त्यांच्याकडनं अनेक सारे गुण घेण्यासारखे आहेत. त्यांच्या नावातच त्यांचे गुण दडलेले आहेत. जी म्हणजे शिस्तप्रिय असा त्यांचा स्वभाव. वा म्हणजे वादळ, समोर कितीही मोठे वादळ येवोत त्याला सामोरं जायची हिंमत माझ्या अंगी असायला हवी. आणि जी म्हणजे जिद्द, कोणतेही काम करण्याची जिद्द अंगी असायला हवी. जिद्द अंगी असायला हवी. खरं तर आजच्या तरुणांनी त्यांचा हा इतिहास जाणून घेतला पाहिजेत. त्यांना त्यांच्या गुणांची प्रचिती होईल. विजेसारखी तलवार चालवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला. निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला. वाघ नखांनी अफजल खानाचा वध करून गेला. वाघ नखांनी अफजल खानाचा वध करून गेला. उठभर मावळ्यांना हाती घेऊन हजारो शत्रूंना तुडवून गेला. स्वर्गात मेल्यावरही देवांनी त्यांना मुजरा केला. स्वर्गात मेल्यावरही देवांनी त्यांना मुजरा केला. असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला. जय शिवराय.